नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोदय कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हृदय या टॉपिकचे काही प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण काही बेसिक्स पाहून घेऊ. मानवी हृदय हे साधारण या प्रकारचं असतं. मानवी हृदयाला एकूण 4 कप्पे असतात. वरचे जे 2 कप्पे आहेत त्यांना म्हणतात आलिंद, खालचे जे 2 कप्पे आहेत त्यांना म्हणतात निलय. वरचे 2 कप्पे आलिंद आणि खालचे 2 कप्पे यांना म्हणतात निलय. असं मानवी हृदय हे 4 कप्प्यांचं बनलेलं असतं. ही जी बाजू आहे, इकडची बाजू, ही आहे आपल्या हृदयाची डावी बाजू. ह्याला डावी बाजू म्हणतात. आणि इकडची बाजू आहे ही उजवी बाजू आहे. तर आपल्या हृदयामध्ये बघा, ऑक्सिजनयुक्त रक्त येतं. हे फुफ्फुसाकडून येतं. फुफ्फुसामध्ये त्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो आणि ते रक्त आपल्या हृदयाच्या डाव्या बाजूला येतं. ऑक्सिजनयुक्त रक्त म्हणजेच याला शुद्ध रक्त म्हणतात. आणि ह्या उजव्या बाजूमध्ये असतं विनाक्षी रक्त, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही असं रक्त असतं आणि त्याला म्हणतात अशुद्ध रक्त. म्हणजे हृदयाच्या उजव्या बाजूला हे अशुद्ध रक्त असतं आणि डाव्या बाजूला शुद्ध रक्त असतं. आणि आपलं हृदय हे 4 कप्प्यांचं बनलेलं आहे. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, मानवी हृदय हे किती कप्प्यांचे बनलेले असते? मानवी हृदय हे एकूण 4 कप्प्यांचे बनलेले असते. 2 आलिंद आणि 2 निलय. आत्ताच पाहिले आपण. दुसरा प्रश्न, पुरुषांमध्ये हृदयाचे वजन किती असते? पुरुषांमध्ये हृदयाचे वजन हे टिंबटिंब असते. तर पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. 340 ग्रॅम इतकं हृदयाचं वजन असतं. 3 नंबरचा प्रश्न, स्त्रियांमध्ये हृदयाचे वजन टिंबटिंब असते. स्त्रियांमध्ये हृदयाचे वजन हे 255 ग्रॅम इतके असते. आता हे 2 हा डाटा आणि हा डाटा हे फॅक्च्युअल प्रश्न आहेत, म्हणून हे ध्यानातच ठेवावे लागतात. चौथा प्रश्न, हृदयाच्या वरच्या 2 भागास काय म्हणतात? हृदयाच्या वरच्या 2 भागास काय म्हणतात? तर आपण आत्ताच पाहिले आलिंद. वरच्या 2 भागास म्हणतात आलिंद आणि खालचे जे 2 भाग आहेत त्यांना म्हणतात निलय. 5 नंबरचा प्रश्न, हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता टिंबटिंब HP म्हणजे हॉर्स पॉवर एवढी असते. तर ती किती असते? ती असते 0.25 हॉर्स पॉवर. 6 नंबरचा प्रश्न, हृदयाच्या डाव्या बाजूस कोणत्या प्रकारचे रक्त असते? हृदयाच्या डाव्या बाजूस कोणत्या प्रकारचे रक्त असते? तर पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे, शुद्ध रक्त. आणि अशुद्ध रक्त कोणत्या बाजूला असते? तर हे उजव्या बाजूला असते. पुढील प्रश्न, 7 नंबरचा प्रश्न, हृदयाच्या आकुंचनाला काय म्हणतात? हृदयाच्या आकुंचनाला काय म्हणतात? तर सिस्टॉल म्हणतात. हृदयाच्या आकुंचनाला सिस्टॉल म्हणतात. 8 नंबरचा प्रश्न, हृदयाच्या प्रसरणाला काय म्हणतात? हृदयाच्या प्रसरणाला काय म्हणतात? तर डायस्टॉल म्हणतात. हे दोन्ही प्रश्न इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचे. 9 नंबरचा प्रश्न, हृदयाचे किती आकुंचन व किती प्रसरण मिळून एक ठोका होतो? तर पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे, 1 एक डायस्टॉल आणि एक सिस्टॉल मिळून हृदयाचा एक ठोका तयार होतो. 10 नंबरचा प्रश्न, हृदय 1 मिनिटाला किती लिटर रक्त पंप करते? हृदय 1 मिनिटाला किती लिटर रक्त पंप करते? तर पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे, 5 लिटर. 11 नंबरचा प्रश्न, हृदयाच्या ठोक्यांच्या स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी कशाचा वापर केला जातो? हृदयाच्या ठोक्याचा स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर पर्याय क्रमांक 2 योग्य आहे, ECG म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम. 12 नंबरचा प्रश्न, रक्तदाब मोजण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर ह्या उपकरणाचा वापर केला जातो. 13 नंबरचा प्रश्न, सर्वाधिक रक्तदाब कोठे असतो? तर तो धमन्यांवर असतो. धमन्यांवर सर्वाधिक रक्तदाब असतो. 14 नंबरचा प्रश्न, निरोगी माणसाचा रक्तदाब टिंबटिंब mmHg एवढा असतो. तर निरोगी माणसाचा रक्तदाब हा 80/120 इतका mmHg इतका असतो. 15 नंबरचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, जन्मतः ज्या बाळाच्या हृदयास दोष असतो त्या बाळाला काय म्हणतात? तर त्या बाळाला ब्लू बेबी असं म्हणतात. ज्या बाळकाच्या हृदयात दोष असतो त्यांना म्हणतात ब्लू बेबी. धन्यवाद मित्रांनो. आज आपण 15 प्रश्न पाहिलेत. इतरही प्रश्न आपण पाहणार आहोत, पण ते पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.